नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे सुरेश पिंपळे नंदुरबार, इब्राहिम गावित लक्कडकोट, रेणुका सुदेश तळवी मुंदुलवड, महेश सुरेश वसावे पाचोराबारी नंदुरबार, राजेश रमेश वळवी कोठली खुर्द नंदुरबार यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. दारूबाबतची माहिती नवापूर पोलिसांना दिल्याच्या संशयातून एका व्यक्तीला दारू पाजून लाकडांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना सोनगड येथे घडली. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात सुटे खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुरुवारी येथे केली. सुटे तेलाची विक्री करणाऱ्या घाऊक अथवा किरकोळ विक्रेत्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकेल. याशिवाय 3 लाखांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड देखील ठोठावण्यात येणार आहे. मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदीची घोषणा केली. तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील पीएम श्री उच्च प्राथमिक शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची गंभीर घटना नुकतीच समोर आली आहे. या अपघातातून शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सुदैवाने बालंबाल बचावले असले तरी भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या शाळेच्या इमारतीचे प्लास्टर दरवर्षी पडत असल्याच्या तक्रारी असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल केली जात नव्हती. मात्र काल घडलेल्या घटनेनंतर ऑनलाईन व प्रत्यक्ष तक्रारींचा पाऊस पडताच आज अखेर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून आज शाळेत गट शिक्षणाधिकारी पल्लवी सूर्यवंशी, बांधकाम अभियंता, तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नंदुरबार शहरातील रोहित रघु पेंढारकर याने दारू पिण्यासाठी देवीदास ब्राह्मणे यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून रोहित पेंढारकर याने देवीदास ब्राह्मणे यांना हाताल विटेने डोक्यावर मारून दुखापत केली. देवीदास ब्राह्मणे यांच्या फिर्यादीवरून रोहित पेंढारकर याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच टवाळखोरी, संशयास्पद हालचाली तसेच अनुसूचित प्रकारांना आळा घालण्यासाठी नंदुरबार शहर पोलिसांकडून विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तळोदा येथील एका पेढीचा परवाना रद्द करण्यात आला असून नवापूर येथील चिकन बिर्याणी सेंटरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसंच शहादा तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सपना गोडसी पाटील यांनी दिली. नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळून प्रवीण रमेशचंद्र अग्रवाल याच्या मालकीची 30,000 रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी ही चोरी उघडकीस आली. या प्रकरणी प्रवीण अग्रवाल यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल आहे. नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसर ते सुंदरदे गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हा रस्ता सध्या अपघातांना आमंत्रण देत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची साधी डागडुजीही न केल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार येथील स्थानिक पोलीस मुख्यालयात दक्षता समितीची त्रैमासिक बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक तथा दक्षता समितीच्या अध्यक्षा अश्विनी सानप होत्या. त्रैमासिक बैठकीदरम्यान प्रामुख्याने सराफ बांधवांना व्यवसाय करताना येणाऱ्या विविध अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सराफ व्यवसाय आणि सुरक्षा या अनुषंगाने सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. यावर बोलताना पोलीस अधीक्षक सौ अश्विनी सानप यांनी सराफ बांधवांना पोलिसांतर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वस्त केले. नंदुरबार शहरात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन करण्यात आले. मोठा मारुती मंदिर सभागृहात पुजारी विलास जोशी यांच्या उपस्थितीत कॅमेऱ्याचे मंत्रोपचाराने पूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, कोषाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव सूर्यकांत खेरनार यांच्यासह ज्येष्ठ फोटोग्राफर रमेश पटेल, शांताराम पाटील यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील खडकापाणीच्या पाटीलपाडा येथे गेल्या 15 दिवसांपासून विद्युत रोहित्र जळाल्याने पाटीलपाडा येथील नागरिक अंधारात राहत असून रात्रीच्या अंधारात घरात विषारी सर्प घुसत असून सर्पदंशाचे धोके असल्याने विद्युत रोहित्र बदलून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अजेंड्यावरील 27 विषयांपैकी 2 विषय वगळता तब्बल 25 विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी पालिका कार्यालयासमोरील जागेत भगवान वीर एकलव्य यांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यासोबतच शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य शिल्पावर विद्युत रोषणाई, जुने भाजी मंडई जागेवर अद्यावत भाजी मंडी तसेच व्यापारी गाळे उभे करणे यांसह विविध विषयांना एकमुखाने मंजुरी देण्यात आली. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.